Hey, hi, hello everyone. Welcome back to my channel Sparsh Mommy's Food Lab. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आम्ही चाललो आहोत कोकणला. कोकणला एक नातेवाईकाचं लग्नही आहे आणि कोकण फिरायचंही आहे. त्यामुळे आम्ही जाणार आहोत कोकणला. तर कोकण बघा, आता सगळी कपड्यांची पॅकिंग वगैरे चाललेली आहे. तर इथे मी ना बॅगमध्ये मिस्टरांचे कपडे पॅक करत आहे. तर अशा प्रकारे आम्ही कोकण वगैरे मस्त फिरणार आहोत. फुल फॅमिली आहे माझी. माझे बहिणी, त्यांचे मिस्टर, माझे भाऊ, त्यांचे वाईफ म्हणजे माझ्या बहिणी लोकं, त्यांची मुलं वगैरे अशी मोठी-छोटी सगळी चिल्लर मोठी पार्टी आणि चिल्लर पार्टीसुद्धा आहे. तर बघा इथे इशी खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. तर इथे ती सांगत होती की मी ना ही बॅग वगैरे घेऊन जाणार आहे. पण मग मी तिला सांगितलं की नाही आणि माझं सगळं काम घरातलं आवरून झालं होतं. आता फक्त पॅकिंग करायची बाकी होती. त्यामुळे मी ना इथे अंघोळ वगैरे करून, कामं वगैरे आवरून, अंघोळ करून वगैरे फ्रेश झाले होते आणि आता पॅकिंगला लागले होते. तर इथे एक बॅग पॅक झाली होती मिस्टरांची. आता इशीचे आणि डुग्गूचे बाकी होते कपडे. तर बघा इथे इशीने कबर्ड खोललं आहे आणि ती डुग्गूचे डायपर वगैरे काढण्यासाठी तीसुद्धा मला पॅकिंगला हेल्प करत होती. तर अशा प्रकारे मी डुग्गू आणि इशीचे कपड्यांची सुद्धा पॅकिंग करत होते. तर डुग्गू ना मध्ये-मध्ये येऊन आहे ना, माझं ट्रायपॉडचं स्टँड हलवत होता आणि इशी त्याला बाजूला करत होती म्हणून डुग्गू खूप रडत होता, चिडचिड करत होता. तर बघा इथे अशा प्रकारे तो ना असा रडत होता आणि मी त्याला सांगत होते, की बघ, मी त्याला जवळ घेत होते, प्यार करत होते. तर बघा इथे अशा प्रकारे तो खूप म्हणजे त्याला ट्रायपॉड हातात पाहिजे होता. त्याने दोनदा माझा ट्रायपॉड ना तोडून टाकला आहे. आता हा माझा तिसरा ट्रायपॉड आहे आणि अशा प्रकारे त्याला ट्रायपॉडसोबत काय काम असतं माहीत नाही, पण त्याला हातात हवा असतो तो ट्रायपॉड. तर बहुतेक तोही मोठ्यापणी व्लॉगर बनणार आहे बहुतेक, म्हणून त्याचा ट्रायपॉडचा प्रयत्न चालू असतो. तर बघा इथे अशा प्रकारे माझी पॅकिंग वगैरे सगळी चालली होती. इशी डुग्गूचे डायपर मोजत होती, किती घ्यायचे वगैरे असं. तर ना इथे डुग्गूसाठी काल जाऊन शॉपिंग केली होती. त्याच्यासाठी टी-शर्ट्स वगैरे, कारण त्याला ना सर्व कपडे शॉर्ट्स होत होते. तर बरेच दिवस झालेले त्याला कपडे वगैरे पण घेतले नव्हते. तर अशा प्रकारे त्याला कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर मी त्याला कपडे वगैरे घालून ठेवत होते, म्हणजे घालत होते. तोही चांगल्या प्रकारे अंघोळ वगैरे करून फ्रेश झालेला होता. त्याचं सुशी सगळं झालेलं होतं. आता त्याला नवीन कपडे घालून तयार करत होते. इशी पण रेडी होती, फक्त तिचे केस बांधायचे होते. तर इथे बघा मी डुग्गूला रेडी करत होते, कारण की तो एकदा रेडी झाला ना, की तो त्याच्या पप्पांसोबत बाहेर जाऊ शकेल, तोवर मला बाकीचे पॅकिंग वगैरे करता येईल. तर इथे बघा तो ना सारखाच जात होता आणि ट्रायपॉडला हात लावण्यासाठी, तर मी त्याला अडवत होते. तर मी ना थोडंसं त्याचं मन वळवायसाठी मी त्याला हातात पावडर वगैरे दिलं. पण तरीसुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. पुढे बघालच तुम्ही. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओज पाठवण्यासाठी मोटिवेशन्स मिळतील. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. तर आणि जे कोणी नवीन ताई आणि फ्रेंड्स असतील ते सुद्धा माझ्या चॅनलला छान छान सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखीन खूप सारे मोटिवेशन मिळतील. तर बघा इथे अशा प्रकारे माझे कपडे पॅकिंग होत होते, तेव्हा डुग्गूने काय केलं, पूर्ण पावडरच्या बॉक्समधला पावडरचा पॉम काढून त्याने पूर्ण तोंडाला लावला आणि बघा तो कसा दिसत आहे. तर इथे मी तेच तुम्हाला दाखवण्यासाठी तिला असं समोर मांडीवर बसवलं होतं. तर इथे बघू शकता, त्याने खूप सारं पावडर घेतलं आणि फेसला लावलं होतं, हाफ फेसला. आणि ते पण मी काढलं तर तो रडायला लागला. त्याला पावडर वगैरे लावायला फार आवडतं. तर बघा इथे तो खूप असा पांढरा शुभ्र झाला होता पावडरमध्ये.
तर तरीसुद्धा तो ऐकत नव्हता, म्हणून मी त्याला मांडीवर घेऊन बसले होते आणि त्याला हे करत होते, घडी करत होते कपड्यांची तरीसुद्धा. तर फ्रेंड्स, व्लॉगला स्किप न करता पूर्ण बघा. पुढेही खूप छान आहेत आणि जसं जसं जमेल तसे तसे ब्लॉग टाकत जाईल मी आणि तुम्हालाही आवडतील कोकणचे आणि इतरही ब्लॉग, म्हणजे लग्नाचे वगैरे काही ब्लॉग असतील, काही फोटोज वगैरे असतील, जसे ब्लॉग काढायला जमतील तर ब्लॉग टाकेल आणि फोटोज वगैरेही असतील तर फोटो आणि व्हिडिओज हे दोन्ही मिक्सअपसुद्धा मी टाकेल. तर नक्की बघा आणि कमेंट करा, शेअर करा तुम्हाला ब्लॉग कसे वाटले, काय वाटले ते. तर बघा इथे ना इशी आणि डुगूचीसुद्धा बॅग पॅक करून झालेली होती. आता राहिले होते माझे कपडे पॅक करायचे. तर अशा प्रकारे बाकीचंसुद्धा सगळं सामान घ्यायचं होतं मेकअपचं वगैरे. तर इथे बघा ना डुगू आणि इशी, डुगू सारखा ट्रायपॉड समोर येत होता म्हणून इशी त्याला आवरत होती, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. तर इथे बघा तो असा ट्रायपॉड हलवत होता. तर आमची सगळी पॅकिंग झाली होती आणि आता आम्ही निघालो आमच्या बाय कारने आमच्या ट्रॅव्हलिंगला कोकणला जायला. तर इथे बघा मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आणि डुग्गू. तर अशा प्रकारे बघा डुग्गू कसा हाय करतोय, स्माईल देतोय. तर आम्ही निघालो आहोत आता कोकण फिरायला. पुढे जाऊन आमची फॅमिली पुढे भेटणार आहे. तर त्याच्या आधीचा हा निघतानाचा व्हिडिओ. तर इशी पाठी बसलेली होती आणि मी पुढे. आणि इशी खूप एक्सायटेड आहे. तिची माऊची आणि माऊची मुलं भेटणार आहेत म्हणून चिक्कूसाठी. माझ्या बहिणीच्या मुलीचं नाव चिक्कू आहे, तर तिला भेटण्यासाठी ती फार एक्सायटेड होती आणि भावाच्या मुलाचा. बघा आता ऑनलाईन ॲड्रेस आम्ही काकुरी आता पोचणार आता अशा प्रकारे आमची सर्वांची भेट तर झाली. आणि इथे त्याच्या पाठीमागे ना त्यांना ब्लॉग समोर यायचं नव्हतं म्हणून असे चेहरे लपवत होते. माझ्या बहिणीचा मुलगा आहे छोटा आणि भावाची मुलगी. ते लोक असं व्हिडिओमध्ये त्यांना यायचं नव्हतं, नाही होतं म्हणून ते असे खाली लपले होते. आणि आता ऑन द वे फास्टमध्ये कोकण. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे होता हळदीचा व्लॉग, जो तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओत दाखवला. तर बघा आणि पुढे काही ना व्हॉईस ओव्हर करता मी पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.